शाळावाले काय करतात, फिक्स दुकान देतात, ह्या दुकानातूनच कपडे घ्या, कारण की त्याशिवाय आपल्याला पर्याय राहत नाही. आणि पर्याय नाही राहिला की आपण बळजबरी आपल्याला त्या दुकानात जायला लागतं आणि जेवढे म्हणेन तेवढे पैसे द्यायला लागतं आणि ते ड्रेस आपल्याला घ्यायला लागतो. ते तुला ड्रेस आणलं ते युनिफॉर्म पीटीचं आणि ते लूज होतं ते वापस केलं का? अगं शर्ट वापस करायला गेलो मी, त्याला चिठ्ठी दाखवली पहिल्यांदा मी, हे म्हणलो चिठ्ठी, हे शर्ट आमच्या मुलीला येत नाही म्हणलो. तर ते म्हणले किती नंबर पाहिजे, मी म्हणलं 38 नंबर लागते, हे 40 नंबर आहे. ठीक आहे म्हणले, बघतो म्हणले. ते म्हणले अगं बघितल्यासारखं केलं, फक्त त्यांनी बघितल्यासारखं केलं. मला म्हणले हे शर्ट राहू द्या म्हणले तुमच्याकडंच, आणि ज्या टायमाला शर्ट येईल म्हणले त्या टायमाला आम्ही फोन करू आणि मग तुम्ही या म्हणले. म्हणलं शर्ट खराब झालं तर नाही म्हणले, व्यवस्थित सांभाळून ठेवा. ठीक आहे म्हणलो. तर मला काय करायचं म्हणलो, हे शर्ट मला नाही पाहिजे म्हणलो, कॅन्सल करा म्हणलो आणि माझे पैसे द्या म्हणलो. मला नाही म्हणले असं होत नाही म्हणले. म्हणलो असं का होत नाही म्हणलो, कळलं पाहिजे म्हणलो, मला तुमचा माल पसंत नाही आला, कालच शर्ट नेलं, मुलीला शर्ट आलं नाही, मी वापस करायला आलो, तुम्ही मला पैसे वापस द्यायला पाहिजे म्हणलो. तर दुकानदार मला काय म्हणला माहिती का, भांडायचं नाही चांगलं, असं काय म्हणायचं, पहिल्यांदा बोलूनच आणलं होतं ना, गॅरंटी घेऊनच आणलं होतं ना, मग बोलायचं ना जरा. पहिल्यांदा त्याला समजून सांगितलं, सर म्हणलो व्यवस्थित सांगितलं समजून त्यांना, सर हे आम्हाला नको म्हणलो, आमचे पैसे आम्हाला वापस द्या. नाही म्हणले असं पैसे वापस देता येत नाही, त्या बदले तुम्ही काय पण घ्या. असं कसं घ्या म्हणलो, काय पण घ्या म्हणजे बाकीचे कपडे घ्या म्हणले, येत नसेल तर मग पॅन्ट घ्या, हे घ्या. शाळेचे युनिफॉर्म घेऊन काय घरी घालायचा होता काय. मग त्याला मी काय म्हणलो, सरळ शब्द म्हणलो, सर हे म्हणलो तुमची मनमाने म्हणलो, ही बोलायचं ना चांगलं, तुम्ही असं करायला नव्हतं पाहिजे म्हणलो, हे तुमचे मनमाने म्हणलो. अहो कुठल्याही मॉलमध्ये जा किंवा ऑनलाईन ऑर्डर जरी केली, हप्त्याभराने जरी हे बिल आणि हा असा शर्ट वापस करायला गेलो तर ते आपल्याला दुकानदार जाऊ द्या, ते मॉलवाला असो किंवा ऑनलाईन वाला शॉपिंगवाला असो, तेव्हा आपल्याला विचारित नाही तुम्ही वापस काय करायला, आम्हाला पसंत नाही पडलं, आम्हाला चेंज द्या. पसंतीचा विषयच कुठे होता, येत नव्हता. मी त्याला काय म्हणतो, पण सांगितलं त्याला मी, मॉलमध्ये जरी खरेदी केली वापस करायला गेलो तर समोरचा विचारित नाही तुम्ही वापस काय करायला, चिठ्ठी घेतो, माल वापस घेतो, पैसे देतो. तुम्ही हे मनमाने करता म्हणलो, हे तुम्ही बळजबरी करता म्हणलो. हे दरवर्षी प्रमाणे आम्ही तुमच्या इथून कपडे न्यायला येतो, कपडे घेतो आणि 1 रुपया पण कमी करीत नाहीत म्हणलो. तुम्ही हाय ती रेट असतो त्यांचा, फिक्स आहे ती रेट असतो आणि 1 रुपया कमी करीत नाहीत. हे तुमचे मनमाने म्हणलो, असं जमणारच नाही म्हणलो, मला पैसे वापस पाहिजे. ते म्हणले होणारच नाही म्हणले. आणि तेवढंच मी व्हिडिओ काढायला घेतला, मला म्हणला व्हिडिओ काढू नका. म्हणलो का, मी पब्लिक मध्ये कुठेही व्हिडिओ काढू शकतो, मला अलावी म्हणलो, कुठेही व्हिडिओ काढू शकतो, मला कोणी थांबवू शकत नाही म्हणलो. म्हणून मला व्हिडिओ काढू नका असं तसं बोलायला लागला. घ्या म्हणले तुमचं शर्ट, तुम्हाला पैसे वापस देतो म्हणले, मी नंतर बघतो. आणि नंतर काय बघतो म्हणलो, पैसे दे म्हणलो, पहिले मला माल पसंत नाही, नंतर बघतो म्हणजे असं म्हणलं मला. ते धमकी का दिली तुम्हाला, धमकी का देतोय, धमकी देऊ नका म्हणलो मला. असले फालत्या धमक्या जमत नाही म्हणलो आपल्याला, तसलं काही. प्रेमाने सांगतो मी, मला माल पसंत पडला नाही, मुलीला ड्रेस आला नाही, गपचूप पैसे दे म्हणलो. मग मला म्हणलं ऑनलाईन केले का कॅश दिले, म्हणलं ऑनलाईन केले, मी ऑनलाईनच करतो म्हणले. म्हणलो कॅश द्या, नाही म्हणलं ऑनलाईन करतो, धर म्हणलं स्कॅनर कर म्हणलं ऑनलाईन. तेव्हा कधी तुम्ही वापस पैसे दिले. आणि मला पालकांना हे सांगायचंय की कपडे घेताना जर आपल्या मुलांना ड्रेस बसला नाही तर आपण दुकानदाराला वापस द्यायचा. आणि पैसे जर आपल्याला वाटलं काहीतरी कमतरता आहे, दुसरीकडे जर भेटत असेल तर पैसे घ्यायचे त्यांच्याकडून, कारण की त्यांची मनमानी खूप चालली ड्रेसवाल्यांच्या. आणि जे शाळावाले काय करतात, फिक्स दुकान देतात, ह्या दुकानातूनच कपडे घ्या, कारण की त्याशिवाय आपल्याला पर्याय राहत नाही. आणि पर्याय नाही राहिला की आपण बळजबरी आपल्याला त्या दुकानात जायला लागतं आणि जेवढे म्हणेन तेवढे पैसे द्यायला लागतं आणि ते ड्रेस आपल्याला घ्यायला लागतो. फिक्स रेट ठेवतात 2000, 2500, 1600, 1700, आपण खिशातून काढायचे द्यायचे, बस 1 रुपया कमी करीत नाहीत. अहो सॉक्सची किंमत 80 रुपये. अहो बाहेर गेलं तर किती रुपयाला सॉक्स भेटतो तुम्हाला माहितीच. हे असं चालायला नाही पाहिजे. तर माझं सांगण्याचं तथ्य हेच आहे की दुकानदार हे खूप लुटायचे काम चाललेत, बस दुसरं काही नाही. चला मित्रांनो, बाय.